नमस्कार, मी सुजाता। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आज बऱ्यापैकी मध्ये मी गॅप घेतली। ॲक्च्युली निकालानंतर महायुतीचं सरकार, त्यांची कामगिरी किंवा त्यांची सुरुवात जी आता होतीये ती कशी होते हे बघण्यात जरा जास्त स्वारस्य होतं, म्हणून मी बऱ्यापैकी दिवस थांबले। पण थोडे दिवस म्हणता सरकार अजून स्थापन व्हायलाच नाव घेत नाहीये, हे कुठेतरी मन खट्टू करणारी घटना आहे असं नाही वाटत आहे का तुम्हाला? हा कुठेतरी सामान्य माणसाचा विचार महायुतीच्या नेत्यांपर्यंत पोहोचवायचा हा एक उद्देश तर आहेच आहे याचा। त्याशिवाय या 3 आठवड्यात ज्या घटना घडलेल्या आहेत त्या काही इतक्या अनाकलनीय आहेत की त्याच्यावर व्यक्त कसं व्हावं हेच लक्षात येत नाहीये। मुळात म्हणजे सरकार स्थापनेमधला मुख्य अडसर ठरतोय प्रत्येक पक्षातल्या ज्येष्ठ जे नेते आहेत त्यांची नाराजी। म्हणजे अगदी शिंदे साहेबांची सुद्धा नाराजी दूर करण्यात आली, मग त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। तर हे पद किंवा या गोष्टी खरोखरच इतक्या गरजेच्या असतात का? या पार्श्वभूमीवर दुसरी जेव्हा आम्ही बातमी ऐकतो ना, तेव्हा नक्की कुणाला श्रेष्ठ म्हणायचं हा एक प्रश्न मनात माझ्या निर्माण झाला। बघा तुम्हाला हाच विचार सुद्धा पटतोय का नाही? जिथे ज्येष्ठ नेते आहेत की ज्यांनी वर्षानुवर्ष आमदारकी आपली उपभोगली आहे, मंत्रिपद भूषवलेली आहेत, त्याच्यानंतर सुद्धा कुठेतरी आयुष्यात थांबावं आणि नवीन रक्ताला आपण वाव द्यावा असं या नेत्यांना वाटत कसं नाही याचं आश्चर्य वाटतं। म्हणजे आपण उगीचच म्हणतो की भारताकडे की एक तरुण देश, कारण खूप मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग जिथे या देशात उपलब्ध आहे, त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून जर का लोक म्हणजे जे आधीचे ज्येष्ठ नेते आहेत ते जर का त्यांना संधी द्यायलाच तयार नसतील तर भारताचं हे युथ असून उपयोग काय आहे? कारण तरुणांचे जे प्रश्न आहेत ते तरुण नेते जास्त प्रभावीपणे मांडू शकतील असं नाही वाटत का तुम्हाला? आणि मुळात ज्या महाविकास आघाडीला नाकारून जनतेने भरघोस तुम्हाला प्रतिसाद दिलेला आहे, एवढ्यासाठी की जी 5 वर्ष आपण वाया घालवलेली आहेत या एकूणच राजकारणात गेली म्हणा किंवा अंतर्गत कलहात गेली म्हणा, राजकारणात मधले जे हेवे दावे, आरोप प्रत्यारोप, एकमेकांच्या विरोधातल्या फैरी झाडलेल्या, यामध्येच 5 वर्ष जर का गेलेली आहेत, तर आता कुठेतरी सरकारने स्पीड पकडावा आपल्या कामगिरीच्या बाबतीत असं वाटत असताना आता नाराजी दूर करण्यातच जर का तुमचे दिवस जाणार असतील तर हे कुठेतरी चांगलं चित्र नाही वाटत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते परत तुमच्यावर हा आरोप करू शकतात की नुसते बहुमत निवडून येऊन सुद्धा जर का सरकार स्थापन होत नसेल तर ती युतीच्या एकूणच संघटन म्हणजे जे आहे संघटनात्मक तुमचं जे काम करणारा तुम्ही एक युती म्हणून त्याच्यावर कुठेतरी विरोधक प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात आणि त्यांचा तो प्रकार सुरू पण झालाय। पण याला खतपाणी कुठेतरी तुम्हीच घालताय। त्यामुळे आपापसातले आता हेवे दावे थांबवून किंवा नाराजी किंवा जे काही तुमची आहे ते आपापसात ठरवून लवकरात लवकर स्थापन होऊन कामगिरी सुरू करावी अशी नम्र विनंती आहे, कारण आता बऱ्यापैकी काळ गेलेला आहे। शिवाय झालेलं असं आहे की या 3 आठवड्यातल्या याच पार्श्वभूमीवर एक जी घटना घडलेली आहे मराठवाड्यामध्ये, एक तरुण सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घुणपणे हत्या केली गेली, तो एक तरुण नेता जो 3 वेळा सरपंच म्हणून त्या गावचा सरपंच म्हणून निवडून आलेला आहे, एक आवडता त्यांचा नेता होता असं पण म्हणू शकतो। ज्या वेळेला 3 वेळा जनता त्याच्या पाठीशी उभं राहते त्यावेळेला त्याची पार्श्वभूमी जेव्हा मी ऐकली तेव्हा खरोखरच वाटलं की हो, ह्या तरुणांमध्ये, अशा तरुणांमध्ये खरोखरच काहीतरी करण्याची जिद्द आहे की ज्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं आहे आणि त्याला सरपंच पद मिळालेलं पण होतं। एक नेता होऊन, एक सरपंच होऊन सुद्धा त्याचं स्वतःचं अजून घर नाही, तो भाड्याच्या घरात राहतो, त्याची स्वतःची फारशी मालमत्ता पण नाहीये। म्हणजे फक्त लोकांच्या कार्यासाठी त्यांनी जर का स्वतःला वाहून घेतलेलं होतं, त्याचं तिथे नाव पण चांगलं होतं, तर अशा नेत्याची जेव्हा निर्घुण हत्या होते ना त्यावेळेला कुठेतरी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि याकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे एवढ्यासाठी की कुठेतरी कायद्याचं भय किंवा न्यायव्यवस्थेचं भय लोकांना आता राहिलेलं नाही। मग
हा गंभीर मुद्दा वाटत नाहीये का तुम्हाला? जिथं ही कायदा सुव्यवस्था हा सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, दैनंदिन जीवनात मधली ती विषय असतो तो, तर तिथे लक्ष देण्याला सरकारला वेळ मिळू नये का? तर त्यांच्यातल्या अंतर्गत नाराजीत जर का तुमची बरेच दिवस चालणार असेल तर मग हे कुठेतरी चित्र योग्य नाही असं नाही वाटत आहे का तुम्हाला? शिवाय याच पार्श्वभूमीवर म्हणजे कुठेतरी आपला कायदा आणि सुव्यवस्था या एकूणच कारभारावर सतत प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या घटना आपल्या देशात, महाराष्ट्रात घडत आहेत, जे खरोखरच एक चिंताजनक चित्र आहे. म्हणजे थोडंसं आपण मागे जाऊन बघितलं तर मुंबईला जी घटना घडली अत्याचाराचीच, एखाद्या मुलीवर जो अत्याचार झाला त्या बाबतीतली, तर तिथे लोक इतके संतापलेले होते की लहान मुलींच्या बाबतीत अशा जर का घटना घडत असेल तर ऑब्व्हियसली पालक किंवा सर्वसामान्य कुठल्याही माणसाला त्याबद्दल चीड निर्माण होतेच. आणि कुठेतरी असं वाटतं की आपण याच्या विरुद्धात आपणच आता कायदा हातात घ्यावा. इतकी वेळ जेव्हा लोकांवर येते ना, त्यावेळेला हा प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा असतो. म्हणजे पोलिसांनी त्याही प्रकरणात पोलिसांनी अजिबात तक्रार लवकर दाखल करून घेतली नाही म्हणा, किंवा कार्यात त्यांच्या हायगय झाली म्हणा. हाच प्रकार संतोष देशमुखांच्या बाबतीतही होतो की तक्रार दाखल करून घेतली जात नाही. आता ह्याच पार्श्वभूमीवर अजून एक घटना मी अशी ऐकली आंध्र प्रदेशातली, की जी खरोखर तुमचा मन ढवळून टाकणारी घटना आहे आणि त्याच्यावर विचार करणं समस्त भारताच्या दृष्टीने गरजेचं आहे, जरी ती महाराष्ट्रात घडलेली नसली तरी. आंध्रमध्ये घडलेली घटना अशी आहे की तिथला एक व्यक्ती जो गेले काही वर्ष कुवेतमध्ये कामाला आहे, तो आणि त्यांची बायको हे दोघंही तिथे पैसे कमवण्यासाठी म्हणजे नोकरी धंद्यासाठी उदरनिर्वाहासाठी कुवेतमध्ये स्थायिक आहेत आणि त्यांची मुलगी इथे भारतात राहत होती. त्या 12 वर्षाच्या मुलीवर तिच्या म्हणजे मावशीकडे राहत असताना मावशीच्याच सासऱ्यांनी तिच्या बाबतीत एक गैरकृत्य केलं, विनयभंगाची घटना घडली. तिने घटना आपल्या आईला सांगितली. आईने आपल्या नवऱ्याला सांगितली कुवेतमध्ये. त्यांनी हे सजेशन दिलं की तुम्ही पोलिसांकडे जा आणि तिथं तक्रार नोंदवा, कारण हा प्रश्न त्या मुलीच्या जीवनाच्या बाबतीतली जरी ही अशी दुःखदायक घटना घडली असली तरी त्यांच्यामध्ये ही जागरूकता होती की आता इथं गप्पा बसलं तर हा माणूस अजून दुसऱ्या मुलींच्या बाबतीतही अशी गैरकृत्य करू शकतो. त्यामुळे पोलिसांकडे तुम्ही जा आणि तक्रार नोंदवा, ही तो नवरा त्या बायकोला सजेशन देतो. त्याप्रमाणे बायको जाते सुद्धा. मुलगी 12 वर्षाची म्हणजे अगदीच काही तिला काही गोष्टी समजत नाहीयेत असं नाही. तिला शाळेमध्ये गुड टच काय, बॅड टच काय आहे हे सगळं व्यवस्थित ज्ञान आहे. ती पोलिसांनाही सांगते की तिच्या बाबतीत हे काय घडलेलं आहे. असं असताना सुद्धा तिथले पोलीस सुद्धा ही घटना म्हणजे त्याची दखल घेत नाहीत आणि तक्रार नोंदवून घेत नाहीत. या जरी घटना 3 वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या असल्या तरी त्याच्यात एक कॉमन मुद्दा असा आहे की पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात याची तक्रारच दाखल करून घेतली नाही. मग ह्याच्यावर आपल्याकडे आता कुठलं मंथन करणं गरजेचं नाही आहे का? सामान्य माणूस जेव्हा कुठलाही अन्याय होतो, एखादी चुकीची घटना घडते, तेव्हा पहिला आधार पोलिसांचाच असतो. पण पोलीस जर का तक्रार दाखलच करून घेणार नसतील तर मग या पुढच्या ज्या घटना घडतात कायदा हातात घेऊन त्याला आता अमर्याद घटना घडायला लागतील. मग त्याला काय अर्थच राहणार नाही आणि कंट्रोल राहणार नाही कुठे. आपल्याच देशाच्या न्यायव्यवस्थेवर किंवा या पोलीस यंत्रणेवर सामान्य माणसाचा जर का विश्वास बसत नसेल, राहत नसेल, आता ही अतिशय गांभीर्याची गोष्ट आहे. आणि तिथे सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष होतंय असं मी नाही म्हणणार, पण सरकार स्थापनच झालेलं नसल्यामुळे त्याच्यातच सगळे मंत्री जर का गुंग असतील तर ह्या सगळ्या घटनांकडे कोण आणि किती गांभीर्याने बघणार आहे. आंध्रमध्ये जी घटना घडली आणि त्या व्यक्तीला जो अनुभव आला की पोलिसांकडनं आपल्याला सहकार्य मिळत नाहीये, अशा वेळी तो माणूस कुवेतमधनं फ्लाईट घेऊन भारतात आला. त्यांनी त्या रात्री त्या व्यक्तीचा खून केला आणि परत फ्लाईटनी कुवेतला परत गेला. आता या अशा 61 वर्षाच्या माणसाचं कोण शत्रू असू शकेल किंवा या शोधातच लोक होते की हे झालं कसं काय. म्हणजे एकदम त्या व्यक्तीवर साधी मारहाण नाही तर त्याचा जीवच गेलेला आहे त्याच्यात.
आणि पोलीस यंत्रणा अजून तिथे शोध कार्य त्यांचं सुरूच होतं. त्या याच्यातच तो माणूस सोशल मीडियावर याचे कुठले काही इफेक्ट होत आहेत, म्हणजे काय त्याचं रिपोर्टिंग होतंय हे सुद्धा तो बाहेरनं सगळं वॉच करत होता. पण जेव्हा असं लक्षात आलं की हे प्रकरण कुठेतरी थंड पडतंय, कारण कुणाला कसला क्लेव्स लागत नव्हता की हे कोणी केलेलं असेल. माणूस शेवटी हा विचार करतो की या माणसाचा शत्रू कोण होता. तर 60 वर्षाच्या माणसाचं कोण कदाचित शत्रू असणार आहे. मग कशातनं ही घटना घडली आहे याचा अंदाजच कोणाला लागत नव्हता. त्यामुळे प्रकरण थंड पडते की काय या भावनेतून शेवटी त्या माणसाने पुढे येऊन आपला गुन्हा स्वतः मान्य केला. कारण त्याला हे कुठंतरी आपण चुकलो ही पण जाणीव होती. पण मुळात म्हणजे या अशा घटना घडण्यामागे पोलिसांचाही तितकाच दोष आहे हे कुठंतरी त्याला जनतेसमोर आपल्या समाजासमोर आणायचं होतं. असंही असू शकतं. कारण पोलिसांनी दखल घेतली असती तर त्याला शिक्षा झाली असती म्हणा किंवा कारवाई झाली असती, तो गप्प बसला, काही ना काहीतरी घडलं असतं. पण अजिबातच कुठली दखल न घेणं हे म्हणजे तुम्ही त्या प्रकारच्या गुन्ह्यांना कुठेतरी सपोर्ट करताय असंच होतं ना. मग हे जी समाज व्यवस्था आहे ती कुठेतरी आता आपलं स्तर खालावत चाललेला आहेच एकूणच. पण अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेवर सुद्धा प्रश्न विचारायला जेव्हा लोक लागतात ना, तेव्हा हा सगळ्यात गंभीर मुद्दा तयार होतो खरं लोकशाहीमधला. पण महाराष्ट्रात आपल्याकडे आत्ता चाललंय काय की सरकारच्या मागे कोण मंत्री होणार आहे, कुणाला कुठलं मंत्रिपद मिळतंय आणि तिन्ही पक्षांमधल्या कुठल्या पक्षाला कुठलं महत्त्वाचं खातं मिळतंय. त्यामुळे मग प्रश्न असा निर्माण होतो की हे नेते जेव्हा भाषणांमध्ये लोककल्याणासाठी लोकांच्या कामासाठी वगैरे हे जे काय बोलत असतात ना, ते किती दांभिक आणि ते किती विरोधाभासाचं वक्तव्य वाटतं ना, याबद्दल खरोखरच अक्षरशः आपल्या लोकशाहीची एक कीव म्हणावी का त्याच्यावर खंत व्यक्त करावी ही भावनाच कुठली कळत नाहीये की आता त्याच्यावर सामान्य माणसाने कसं व्यक्त व्हायचं. विचार आणि विकास या मुद्द्यावर फार कमी देशातनं निवडणुका लढल्या जातात. इमोशन्सवर बऱ्याचदा लोक मतदान करत असतात. कारण विकासाच्या मुद्द्यावर जर का सगळ्यांची चढाओढ लागली असते ना की मी किती जास्तीत जास्त विकास करतोय आणि त्याच्यावर लोक मला मतं देणार आहेत असं असतं तर भारत कधीच्या काळीच महासत्ता झाला असता. अजून आपण बेसिक गोष्टींमध्येच झगडतोय. रस्ते, पाणी आणि वीज, ती सुद्धा कामं लोकप्रतिनिधींकडून नीट केली जात नाहीयेत. पोलिसांवर कोणाचा वचक नाहीये, गुन्हेगारांवर कोणाचा वचक नाहीये. आणि असं करून ही सगळी जवळचीच लोकांच्या रेग्युलर जीवनाशी निगडीत असलेली कामांमध्ये जर का दिरंगाई होत असेल तर मग कुठली लोकांची कामं करतात हो नेते. आणि हे महायुतीचं चित्र खंत वाटते, हे चुकीचं दाखवताय तुम्ही. त्यामुळे कळकळीची विनंती आहे की कृपा करून आधी ह्या गंभीर मुद्द्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आपापसातले जे हेवे दावे आहेत ना ते आता कुठेतरी मिटवण्याची गरज आहे. अतिही ताणू नया की ते तुटेल एवढंही करू नया. कारण कुठेतरी समंजसपणाची भावना, कुठेतरी समर्पण वगैरे ते सगळं राजकीय नेत्यांना सूटच होत नाही ते शब्द. पण तरी आपण अपेक्षा ही करणं चुकीचं आहे त्याच्या बाबतीत समर्पणाची वगैरे. पण ठीक आहे, निदान तुम्ही आता एकत्र येऊन निवडणूक लढवली आहे. असं असताना तुमचं सरकार जेव्हा तुम्ही स्थापन करताय तेव्हा तुम्ही हाही मुद्दा घेताय की 2.5 वर्ष कोणाला मंत्रिपद देता येईल, 2.5 वर्ष दुसऱ्या कोणाला तरी संधी देता येईल. हा तुमचा अंतर्गत भाग झाला. पण हा तुमचा निर्णय कधी होतोय याची जर का जनताशी वाट बघत बसली तर कसं काय होणार हो. संतोष देशमुख यांची घटना घडून सुद्धा आता 10 दिवस होतील त्याला, किंवा होऊनही गेले कदाचित. मग हे चित्र कुठेतरी बदलावं अशी एक अपेक्षा आहे तुमची. आणि आता नुकतंच शेवटी हा मुद्दा मी एवढ्यासाठी घेते की राजकारणात म्हणतात ना, कोणी कोणाचा शत्रू नाही, कोणी कोणाचा मित्र नसतो. म्हणजे परमनंटली कोणी मित्रही नाही, कोणी शत्रू पण नाही. पण एक मास्टर स्ट्रोक मात्र देवेंद्र फडणवीसांना त्यांनी जो मारलेला आहे ना त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायची इच्छा होतीये. म्हणजे या सगळ्या माझ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर. कारण निवडणुकींच्या आधी म्हणा किंवा गेली 5 वर्ष अतिशय हिणकसपणे किंवा अतिशय वाईट शब्दात उद्धव ठाकरेंनी त्यांचा उल्लेख केलेला आहे आपापल्या भाषणांमध्ये.
तरीही जनता फडणवीसांच्या मागे जी ठामपणे उभी राहिली, तेव्हा कुठेतरी महायुतीला जे भरघोस यश मिळाल्यावर आणि त्यातल्या त्यात BJPला आणि त्यातल्या त्यात फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप जेव्हा लढत होती, त्यावेळेला उद्धव ठाकरेंना वास्तविकतेची कदाचित एकदम जोर का झटका अशी जाणीव झाली. आणि ज्या आक्षेपार्ह शब्द ते त्यांच्याबद्दल वापरत होते, फडतूस काय किंवा टरबुजा काय किंवा एक कुठलेही हे शब्द एका चांगल्या म्हणजे प्रगल्भ नेत्याच्या तोंडी हे शब्द कधी येणार नाहीत. त्यामुळे तेवढी प्रगल्भता ठाकरेंच्याकडे नाहीच आहे हे ते स्वतःच जनतेला दाखवून देत होते. आणि मग जनतेने तो त्यांचा कौल कुणाकडे आहे तो त्यांना दाखवला. पण आता त्यानंतर म्हणजे एवढे सगळी विशेषणं लावल्यानंतर परत उद्धव ठाकरे त्यांच्याकडे पुष्पगुच्छ घेऊन आणि हसतमुख त्यांचं नमस्कार करून जेव्हा अभिवादन करतात आणि त्याच्यानंतर चा जो फोटो येतो, कारण मोदींवर सुद्धा ठाकरेंनी वाटेल तशी कशी पण टीका केलेली आहे, आणि बरोबर जो फोटो आत्ता फडणवीस आणि ठाकरेंचा सोशल मीडियामध्ये जो व्हायरल होतोय ना, तर त्या दोघं ज्या कोचावर बसलेले आहेत त्या कोचाच्या मागे मोदींचंच छायाचित्र आहे, ज्याच्या पायापाशी हे दोघं जण बसलेले आहेत. हा जबरदस्त मास्टर स्ट्रोक आहे. आणि फडणवीसांनी तिथं का फोटो घेतला असेल किंवा तोच फोटो का पब्लिश केला हे कदाचित आता त्यांच्याकडून ते अनवधानाने झालं असेल असं मला नाही वाटत. पण झालं असेल तरी जनता असतात तशी सुज्ञ आहे की या फोटो मागच्या पण काही गोष्टी आम्ही बघू शकतो. त्यामुळे एक फडणवीस सरांना माझा एकच एक मागणं आहे की जनतेच्या दृष्टीने तुम्ही एक अभ्यासू नेते तर आहातच, पण धाडसी निर्णय घेण्याच्या बाबतीत सुद्धा जनता तुमचं ॲप्रिसिएशन करतेच. म्हणून एका छोट्याशा मुद्द्यावर की ज्याच्यावर करोडो लोकांचे आपली नजर आहे म्हणा किंवा त्यांच्या डोक्यात अजूनही तो विषय आहे म्हणा, जनतेची स्मरणशक्ती कधी गेलेली नसते. पण नेत्यांना कुठेतरी ही आठवण करून द्यावीशी वाटते. आणि मला कुठेतरी ते फडणवीसांना एकच छोटीशी गोष्ट जाणवून द्यायची की महायुतीच्या काळात म्हणजे आधीचं तुमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा दिशा सालियनच्या प्रकरणामध्ये तुम्ही SIT नेमलेली होती. आणि आता जनतेच्या ह्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून की हे प्रकरण तुम्ही तडीच न्याल. आमची त्याच्यावर नजर आहे, आम्ही ते प्रकरण विसरलेलो नाही, आम्ही कुणाला ते विसरूही देणार नाही आणि तुम्हालाही ते विसरू देणार नाही. आम्हाला दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत या प्रकरणात न्याय हवाय. कारण आता केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचं सरकार असताना या दोन प्रकरणामध्ये, कारण ही दोन प्रकरणं महत्त्वाची एवढ्यासाठी आहेत की त्याच्यावर कुठेतरी राजकीय लोकांचा याच्यात हस्तक्षेप आहे आणि ते ना तुम्ही कव्हर तर नाही ना करत आहे. ही तुमची आता कसोटीची परीक्षा आम्ही पण बघतोय आणि आम्ही त्याच्यामधून परत परत व्यक्त होणार. मी स्वतः एक SSRयाने मी पहिल्या दिवसापासून न्यायाची मागणी करते, ती करत राहणार जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत. पण हे स्वतः तुम्ही मान्य केलेलं आहे की दिशा सालियनच्या प्रकरणात तुम्ही न्याय मिळवून द्याल. त्यामुळे आता त्या प्रकरण तुम्ही किती द्वेषाने किती वेगाने तडीस नेताय हे आम्हाला कुठेतरी बघायचं आहे. आणि त्याची करोडो लोकांच्याकडनं त्यांच्या वतीनं वाटल्यास मी असं म्हणू शकते की मी हे तुम्हाला अभिवादन करून सांगते की कृपा करून त्या प्रकरणात तुम्ही न्याय द्यावा अशी आम्हाला सर्वसामान्य व्यक्तींना तुमच्याकडून एक अपेक्षा आहे. आणि कृपा करून त्याचं कुठेही राजकारण न होऊ देता खऱ्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी आणि या देशात न्याय कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थितपणे कार्यरत आहे आणि तुमचा गुन्हेगारांवर वचक आहे. हे मग संतोष देशमुखचं प्रकरण असू दे, दिशा सालियन असू दे, सुशांत सिंग राजपूत असू दे, नाहीतर इतर कुठल्याही बाबतीत घडलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीतलं म्हणजे लहान मुलींच्या बाबतीतलं विनयभंगाचं प्रकरण असू दे, प्रत्येक बाबतीत गुन्हेगारांना शिक्षा होणं गरजेचं आहे. तरच या व्यवस्थेवर सामान्य जनतेचा सुद्धा विश्वास बसेल. तेव्हा कृपा करून
तुमच्या या आता कामगिरीची आम्ही पण वाट बघतोय. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला पण एक चांगली खुशखबरी तुमच्याकडून मिळावी अशी अपेक्षा आहे. आणि सर्वसामान्य जनतेला मी म्हणेन की कुठेतरी आता निवडणूक झाली आहे याचा अर्थ आपण मतदान केलंय म्हणजे सरकारला निवडून दिले, आता 5 वर्षांनीच त्यांच्याकडे बघायचंय असं करायला नको आपण. आपले जे मुद्दे आहेत की जिथं आपण आग्रही आहोत ते मुद्दे आपण वारंवार, सरकार जरी बहुमतातलं असलं तरी आपण आपले मुद्दे त्यांच्याकडे सतत उमटवत राहणं गरजेचं आहे. तरच आपल्याला सुद्धा या लोकशाहीमध्ये कुठेतरी आपलाही खारीचा वाटा आहे आणि ही जनता या बाबतीत जागरूक आहे हे सरकारलाही भासवणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वांनी जागरूक राहा, सतर्क राहा, स्वतःची काळजी घेऊन सुरक्षित राहा. नमस्कार.